इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मागील 2 महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये एका बोगस डॉक्टरने वृद्धाच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचे भासवून तब्बल 2,81,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणातील 2 संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे। अंबरनाथ पूर्व भागातील करुणा नायर यांना सांधेदुखीचा त्रास होता, त्यामुळे डॉक्टर मर्चंट यांनी नायर यांच्या घरी येऊन त्यांच्या पायावर काही जखमा करून सलग 5 दिवस सांधेदुखीवर उपचार केले होते। या उपचारासाठी या बोगस डॉक्टरांनी तब्बल 2,81,000 रुपये उकळले होते। मात्र उपचार करून देखील आराम मिळत नाही म्हणून नायर यांच्या मुलाला डॉक्टरवर संशय आला। याबाबत त्याने चौकशी केल्यानंतर ही शस्त्रक्रियाच बोगस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं। त्यामुळे नायर कुटुंबियांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टर मर्चंट आणि त्यांचे इतर 3 साथीदार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2 महिने तांत्रिक तपास करून गुजरात राज्यातील वडोदरामधून 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। यामध्ये मोहम्मद आसिफ, मोहम्मद हासिफ आणि मोहम्मद अरफाज इनामुद्दीन या 2 आरोपींना 17 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितलं आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करुणाकरण नायर हे 63 वर्षाचे ग्रस्त आहेत। ते मोतीराम पार्कमध्ये, हरिओम पार्कमध्ये राहिला आहेत अंबरनाथमध्ये। नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्याकडे घरीच त्यांच्या 2 व्यक्ती आल्या आणि आम्ही डॉक्टर आहेत, तुमच्या पायावरती उपचार करतो असे सांगून त्यांच्याकडून जवळजवळ 2,81,000 रुपये काही चेकद्वारे, काही कॅशद्वारे घेऊन गेले आणि त्यांच्या पायावरती त्यांना काही उपचाराचा फरक पडला नाही। त्यानंतर त्यांनी आपल्याकडे 3/12/2023 रोजी तक्रार दाखल केली। त्याच्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भादवी 420-34 आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 कलम 33-36 प्रमाणे त्या सदर जी नावं त्यांना सांगितली होती, मर्चंट वगैरे, कुसुम मेहता, अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। तपासामध्ये तांत्रिक गोष्टींच्या आधारे त्यांना जे मोबाईल नंबर होते त्याचे सगळं ॲनालिसिस केल्यानंतर ह्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली, गुजरात येथे असल्याचे समजले। त्याच्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडचे पोलीस निरीक्षक सालेकर, PSI पवार, हेड कॉन्स्टेबल पंडित, कॉन्स्टेबल गडगे व यांच्या टीमने गुजरात येथे जाऊन वडोदरामध्ये देना नावाचं गाव आहे, तिथं मंजूसरा पोलीस स्टेशन आहे, तिथल्या पोलीस स्टेशनची मदत घेऊन ह्याच्यातील जे संशयित आरोपी होते त्याच्यापैकी 2 आरोपींना पकडण्यात यश आलं। त्यांची नावं आहेत मोहम्मद आसिफ, मोहम्मद हाफिज आणि मोहम्मद अरबाज इनामुद्दीन। ह्या 2 लोकांना 17 फेब्रुवारीला वडोदरा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आपल्या येथील कोर्टात हजर केलेलं आहे। सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे। आरोपी 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांचे अजून इतर साथीदार यांचा तपास पोलीस निरीक्षक सालेकर हे करीत आहेत।